नमस्ते मित्रांनो, आज मी माझ्या कामानिमित्त शिक्रापूर येथे चाललो आहे. तसेच आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे आम्ही रांजणगाव गणपतीचे दर्शन पण घेणार आहे. तर मित्रांनो, इथं आहे MIT कॉलेज. S4G हॉटेल. आम्ही आता पोचलो आहे कुंजरवाडी येथे. मित्रांनो, आम्ही आता उरुळी कांचन येथे पोचलो आहे आणि हा जो आहे हा शिक्रापूरला जोडणारा रस्ता आहे. हा नवीन रस्ता झालेला आहे. एकदम अतिशय जवळ शिक्रापूरच्या पुढे जोड जातो. जसं जसं गाव येईल तसं तसं मी तुम्हाला त्या गावाची नाव सांगत जाईल, म्हणजे तुम्हाला येताना वगैरे जाताना हा सोयीस्कर पडेल. आम्ही पोचलो आहे भावरापूर ग्रामपंचायतच्या इथे. तर थोडंच आता जवळ आलो आहे आणि हे येथील मंदिर तुम्ही बघू शकता. भावरापूर गावातील ही आहे भावरापूर ग्रामपंचायत. आणि रोड बघा कसा आहे. आत उजूजात गर्दी वगैरे काहीच नसते रोडवर. एकदम डांबरी, एकदम मोकळा रोड असतो. बघा हिरवीगार कसा ऊस आहे सगळीकडे दिसतं. रोडच्या कडेने हिरवीगार शेती आहे सगळी. नदी आलेली आहे, नदी मोठा मोठा नदी. आम्ही आता नदीच्या ब्रिजवर आहे. हे तुम्ही बघू शकता कसं पाणी आहे नदीला.
आष्टापूर येथे पोचलो आहे. तुम्ही पाहू शकता आणि आष्टापूर येथे पोचलो आहे. मागे आष्टापूर येथील मंदिर ग्रामपंचायत आहे. बघा मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे आष्टापूर फाटा येथे. आष्टापूर फाट्यावर तिथं हा एक चौक आहे. ह्या चौकातनं एक रोड सरळ जातो हा शिक्रापूरला, दुसरा खालच्या साईडला हा जातो राहुला आणि हा वरती जातो वाघोलीला. केसनन वाघोलीला हा रोड जातो आणि हा जातो शिक्रापूरला. तर आम्ही ह्या चौकामध्ये आता पोचलो आहे आणि आता आम्ही परत शिक्रापूरच्या दिशेने निघालो आहे. आम्ही आता तळेगाव डमडेरे येथे बाजार मैदान येथे पोचलो आहे. आता आम्ही आलो आहे जरा पुढे. एक रोड जातो इकडे टाकळीकडे आणि एक रोड जातो हा फाटा जातो शिक्रापूरकडे. मला आता आम्ही आपण आता पोचलोय शिक्रापूरच्या पुढे मलटण फाटा. मलटण फाट्यावर आता पोचलोय. पुणे नगर हायवेचे शिक्रापूरच्या पुढे मलटण फाट्याला पोचलोय आपण. आता आम्ही रांजणगाव गणपती येथे पोचलो आहे. बघू शकता की पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस आला आहे. पावसात आम्ही भिजत इथपर्यंत पोचलो आहे. आता महागणपतीचे दर्शन घेऊन आम्ही परत घराकडे निघणार आहे. महागणपती हे अष्टविनायकमधले गणपती आहे. मंदिराच्या गेट पाशी आलेलो आहे आपण. चला मित्रांनो, आता आमचे गणपतीचे दर्शन झाले आहे आणि आता आम्ही घराकडे निघालो आहे. पाऊस येतोय तरी आणि आता 6 वाजले आहे आणि आता घराकडे निघालो आहे. तर महागणपतीचे दर्शन घेऊन आम्ही आता घराकडे निघालो आहे. गणपतीच्या दर्शनासाठी भरपूर गर्दी आहे. आज अंगारका चतुर्थी असल्यामुळे आज गणपतीच्या दर्शनासाठी भरपूर भाविक इथे आले आहेत. तर चला मग भेटू.